या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पोलीस दलातून आर्थिक देवाणघेवाण आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी संतोष पानकर व त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या बँक खात्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले असून आरोपींऐवजी गुंतवणूकदारांना चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावून वसुली केल्याचा आरोप यावेळी उबाठा गटाचे नेते संजय पवार यांनी केलाय. काय म्हणाले संजय पवार पाहूयात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंत एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यासुद्धा ह्यात अपवाद नाही आहे. म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माहिती गोळा केलेली आहे की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी तो होता. साधारण त्याचा पगार 60,000 असेल तर 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी 7 अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या कुटुंबाच्या नावावर 7 अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे. व त्या अकाउंटवर किती रुपये असले पाहिजेत तर आमची माहिती अशी 7 कोटी ते 9 कोटी रुपयाच्या अकाउंटवर जमायचं अशी आमची माहिती आहे. त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत, ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत की कुणी यांच्या ठेवायला दिले, ट्रान्झॅक्शन कुणावर झाले, हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत आणि सगळा तपास जो तो शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय. मग तत्कालीन API काय करत होते, PI काय करत होते, तिथे एक पूर्वी कर्मचारी होतो, आता राजारामपुरीमध्ये गेलेला आहे, तो कर्मचारी काय करत होता. बरं, गुन्हेगारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करा, परंतु तुम्ही गुंतवणूकदार जे आहे त्या गुंतवणूक आणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय वागणूक दिली, काय त्याच्यानं वसुली केली, काय त्यांना न्याय दिला आणि या सगळ्याचा वापर केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज आपल्या पोलीस खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही अफिडेव्हिट द्या, तुमचा तपास कच्चा आहे. तपास कच्चा राहिला कसा, किती वर्ष तुम्ही तपास करताय आणि मग शिवाय पार्कमध्ये हॉटेल कुणा नावावर होतं, कुणी चालवायला घेतलं, हा तपास पोलीस प्रशासनाने केल्यानंतर आम्हाला खात्री आहे की संतोष पानकरबरोबर कुणी व्यवहार केले, कुणाचे व्यवहार झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पर्दाफाश पडेल, बुरका फाडून जाईल. आणि म्हणून आम्ही आज संबंधित ॲडिशनल SP साहेब धीरज कुमार साहेबांना विनंती केल्या ह्या संतोष पानकर त्याची असलेल्या 7 अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा. तरच अशा 8-10 लोकांमुळं काही कनिष्ठ अधिकारी असतील, काही वरिष्ठ अधिकारी पूर्वीचे असतील किंवा आदाय असतील, या लोकांचं पोलीस खातं जर बदनाम होणं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत. ॲडिशनल SP त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत. तरच तुमच्या पोलीस खात्यावर विश्वास वाढेल, अन्यथा पोलीस खात्यावरचा विश्वास राहणार नाही. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हाप्रमुख स्मिता सावंत, उपशहर प्रमुख पूनम फडतारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले.